सरोजं सान्निलां ददातु जगन्नाथपाणिमण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमालां सदैव लहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरंगा श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुनी आता हेतु एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढ्यास वरेना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त चिंतन रूपे सेवेकरिता लाभ याचे यावतला जन्मनाने जडी जवळचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जीवनाने वितराग संपन्न पंचमे निर्माते महाराष्ट्र भूषण देव निवासी जगत जगत वंदनीय सकल कंठ ऋषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबार यांचा उत्कृष्ट असा चरणाचा संतांच्या संगतीबद्दल महत्त्व सांगणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे। या अभंगामध्ये यथावकाश जशी जमेल अशा प्रकारे आपल्या नियोजित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूया। सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी पावन क्षेत्र सहस्त्रमुळी या आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने चालू वरच्या आवाज ठेव म्हणजे इथला त्यास झालं घरीच पाणी प्यायला इथला आवाज वरचा कमी झाला आपल्या या सहस्त्रमुळी गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने गावकरी मंडळीच्या सहकार्याने आणि गुणीजनांच्या उपस्थितीमध्ये सुरू असणारा हा नामसप्ताह आणि नामसप्ताहातील कीर्तनाची सेवा परमभक्तीने माझ्याकडे आलेली आहे। इथं येण्याचा ज्यांच्या मुळाला या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक नियोजक समस्त ग्रामस्थ मंडळी सहस्त्रमुळी यांच्या प्रेमामुळे तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा हा सुयोग या ठिकाणी आलेला आहे। त्यानिमित्ताने महाराष्ट्रातील सगळी गुणीजन महाराज मंडळी मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात विठ्ठला संत संगतीचं महत्व सांगतात। हेतु एक संता ठाई लाभ पायी उत्तम महाराज म्हणाले संतांच्या संगतीत आल्याच्या नंतर तुम्हाला एक उत्तम प्रकारचा लाभ होईल। लाभाला उत्तम विशेषण दिलेलं आहे। सामान्य लाभ वेगळा, उत्तम लाभ वेगळा। उत्तम प्रकारचा लाभ तुम्हाला संतांच्या संगतीत आल्यानंतर होईल, पण महाराज आता या कलियुगात संत भेटणार तुम्ही आम्हाला संतांच्या संगतीत आल्यानंतर लेकराला शांत करा ताई हा एकदम अरे इकडे बघा धन्यवाद दम विठ्ठला महाराज संत भेट मग आता एवढा अवघड
साधन तुम्ही सांगितलं आम्हाला साध्य कसं काय मिळेल? साधन संत संगत आणि साध्य उत्तम लाभ म्हणजे भगवंताची प्राप्ती. पण तुमच्या साधनावर दोष आहे ना. संत या साधनावर कोणता दोष आहे? संत या साधनावर दुर्लभत्व नावाचा दोष आहे. संत काय चौकात बसले का या लाभ करून घ्या, या लाभ करून घ्या. महाराज म्हणाले संत भेटणं नुसतं ओळखणं त्याच्यापेक्षा भेटणं अवघड, ओळखणं अवघड. महाराज म्हणाले एवढी सोपी गोष्ट नाही संत पण मिळत या हाती हिंडता कपाटी राणी. संत पण एवढी सोपी गोष्ट नाही. भेटणं ओळखणं अवघड, मग आम्हाला उत्तम लाभ कसं काय होईल? महाराज म्हणाले संत भेटणं ओळखणं अवघड आहे, तुम्ही त्या भानगडीत पडू नका. मग तुम्ही फक्त संतांचा दास आहे असं म्हणा. म्हणविता त्यांचे दास पुढे मी माऊलीचा दास आहे, मी तुकाराम महाराजाचा दास आहे, मी भगवान बाबाचा दास आहे, मी सेवालाल महाराजाचा दास आहे, मी छत्रपतीचा दास आहे. म्हणायला काय अडचण आहे? म्हणविता त्यांचे दास काय होय पुढे आस तरी सुद्धा तुम्हाला तो उत्तम प्रकारचा लाभ होईल. मग संताचा दास म्हणून घेतल्यावर संत काय करते? कृपादान केले संती कल्पांती सरेना. संत कृपेचं दान करतात. हे बघा, कृपादान वेगळं, लक्ष द्या, कृपादान वेगळं, दानदान वेगळं. न मागता मिळते ती कृपा, मागितल्यावर मिळतं ते दान. घेणाराला देणाराला दोघाला लाज नाही, त्याला अनुदान. दोघाला बरोबर आहे. घेणाराला देणाराला लक्षात ठेवा. कृपादान केले संती कल्पांती सरेना. संत कृपेचं दान करतात आणि म्हणून ही संत सेवा देवाच्या सेवेपेक्षा सुद्धा उत्तम आहे. का म्हणजे संत सेवा आणि हेच देवा उत्तम. आता संत सेवा ही देवाच्या सेवेपेक्षा उत्तम आहे. कारण देव आणि संत दोघं जर चालत आले तर महाराज म्हणतात देव सारावे परत, संत पूजावे. देवाला बाजूला सारा. खरं सांगा, इथं बसल्यानंतर समजा आता कीर्तनात पांडुरंग भगवान बाबा दोघंही आले. पांडुरंग भगवान बाबा दोघंही आले. लोक पांडुरंगाला बाजूला करतील आणि भगवान बाबाचं पहिलं दर्शन घेतील. बाबा तू थोडा बाजूला, हे मी सांगत नाही, हे संत प्रमाण सांगतात. देव सारावे परत, संत पूजावे. असं केलं दोष लागणार नाही. असं केल्याला दोष लागणार नाही. एक वेळेस देव म्हणतो माझी निंदा, पण माझ्या भक्ताची निंदा केलेली मला सहन होणार नाही. माझ्या भक्ताची निंदा मला सहन होणार नाही. म्हणून देवाच्या सेवेपेक्षा उत्तम संतांची सेवा. का म्हणजे संत सेवा हे जे देवा उत्तम. आणि यंदा तुम्हाला संत सेवा करण्याची खूप मोठी संधी आहे. कारण शेवटच्या दिवशी शास्त्रीजी येणार आहेत ना, आणि भगवान गडासाठी आपल्याला देणगी द्यायची आहे. म्हणजे ही सेवा करण्याची सगळ्यात मोठी संधी या वर्षी तुम्हाला मिळालेली आहे. त्या संधीचं सोनं का मी म्हणतो आता ही सहस्रमुळी मला आज माहिती नाही, ते माहिती नव्हते सहस्रमुळी म्हणजे काय. मी म्हणतो तुमच्या वर्गणीच्या आकड्याने ही सहस्रमुळी महाराष्ट्रात प्रसिद्ध व्हावी एवढा वेगवेगळा आकडा. सहस्रमुळी नेमक्या आहेत तरी कुठे लोक पाहायला आले पाहिजे, माझ्यासारखे घ्यायला, असं दोन्ही बी. लक्षात पाहायला आला कोणतं गाव असं हे गाव आजपर्यंत ऐकलं नव्हतं, पण कुठं असेल गाव. मग तुम्ही सांगायचं संभाजीनगरच्या, आपण तिथं मला कसं काय माहिती नाही. माहिती करण्याची संधी तुम्हाला शेवटच्या दिवशी आहे. लक्षात की मी सांगत नाही, संत सेवा करण्याची संधी आहे. कारण वनजारी म्हणजे वनात राहणारी जात. वनात राहणारी जात. आता वनात राहणारी जात काय गुलाबजाम थोडी खाणारी? मग बोलणं कळते ना तुम्हाला? वनात राहणारी जात म्हणजे 250 नाही कळलं का तुम्हाला? आज 14चा बेत आहे, उद्या 15चा बेत आहे. वनात राहणारी माणसं काय करणार? वनात राहणारी माणसं हेच ना, मांसाहारच करणार. मग आता आपल्या गळ्यात माळी दिसायला लागल्या, माझ्या गळ्यात विना आला, हे उपकार संत भगवान बाबाचे. तुमच्या गळ्यात माळी आणि तुम्हाला सत्ता करण्याची इच्छा होणं हे सगळे बाबाचे. जर या भगवान बाबा जन्माला आले नसते हे माणसं का सत्यात दिसले असते का महाराज? याचा तिरंगा आणि भाग्यश्रीच्या मध्ये दाबा असता बघायचा. बरोबर आहे ना? लक्षात येते. परमार्थात दिसले असते का हे उपकार भगवान बाबाचे आहेत. लक्षात प्रत्येक जातीत एका संताने जन्म घेतला का त्या जातीतल्या लोकाला देवाचं महत्व कळावं. संतांना जातीत जन्म घेतला तो जातीवाद व्हावा म्हणून नाही,
जातीतल्या लोकांना देव कळावा म्हणून. अशी कोणती जात आहे मला सांग की त्या जातीत देव नाही, आपलं संत नाही. आता बंजारा समाज आहे, संत शेवालाल महाराज संत आहेत. अरे संत शेवालाल महाराज यांच्यामुळं आज तांड्यावर सुद्धा मोठी मोठी सभा होतात. आम्ही अनेक तांड्यावर कीर्तन केलेले. हे उपकार आहे. तुकाराम महाराजांना कुणबी समाजात जन्म घेतला, उपकार आहे. ज्ञानेश्वर महाराजांना ब्राह्मण कुळात जन्म घेतला, उपकार आहे. अहो सावता बाबांना माळ्याच्या कुळामध्ये जन्म घेतला. महाराजांनी प्रत्येकाने प्रत्येकाच्या जातीचा स्वाभिमान बाळगला बरं का. आमची माळी याची जा शेत लावू सांगायला भरले. लक्षात आलं का? लक्षात ठेवा मला काय सांगायचं. मग एवढंच संत सेवा करण्याची संत सेवा करण्याची ही संधी आहे महाराजांनी. ही संत सेवा जर केली तर देवाला सुद्धा आवडणार. तुका म्हणे संत सेवा हे जे देवा उत्तम. म्हणून या वर्षी तुम्हाला संधी आहे. मला आता विश्वास बसत नाही शास्त्री येणार चेतन. बरोबर आहे ना. माझ्या गाडीत तो पोरका बसला, मला त्या कमान लावली ना तुम्ही सप्त्याची म्हणे ये म्हणले दादा म्हणले कुठे गेले ते मला फोन करणारे ते काय नाव आहे बळीराम दादा. मी फोन केला. अहो म्हटलं मी गावाच्या जवळ आलो, रस्त्यावर पोरं पाठवून द्या. आता रस्त्यावर पोरं पाठवून द्या म्हणल्यानंतर 2-4 पोरं आले रस्ता घ्यायला. मला थांबा थांबलो मी. म्हणे घाला इकडे गाडी. अरे म्हटलं मला कीर्तनाला जायचंय, मारायने तो काय मारणार. अहो नाही महाराज हाच रस्ता आहे आमच्या गावाला जायला. मग ते रस्त्याने येत असताना बरोबर आहे म्हणलं हाच पुन्हा गाडी वळवलं. मी शंका घेतली बरं का. त्याला म्हणलं हा गाव इकडेच आहे का आपल्याला वस्तीवर जेवायचं. त्याला विचारायचं म्हणलं गाव इकडेच आहे का आपल्याला वस्तीवर जेवायचं जायचं. अहो वस्ती नाही म्हणे, हा रस्ताच गावात जाणार आहे. म्हणलं अडचण नाही चला. लक्षात येते विश्वास बस येणार आहे असं म्हणतात. चांगली गोष्ट आहे. बाकी सगळ्यांच्या लक्षात ठेवा. जेवढं सुंदर स्वागत करता येईल तेवढं सुंदर स्वागत तुम्ही त्यांचं करा. विठाला संत सेवा ही देवाच्या सेवेपेक्षा उत्तम मानलेली आहे. म्हणविता त्यांचे दास असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ आहे. हे आजच असं होत नाही पण पाय पाहून घेतला दुसरं काही नाही. तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये संत संगतीचं महत्व सांगतात. एक संत आता फार लक्ष देऊ नका. माणूस घडतो तोही संगतीने, संगतीचा अभंग आहे. माणूस घडतो तोही संगतीने, माणूस बिघडतो तोही संगतीने. माणसाचं उत्थान होतं तेही संगतीने होतं, माणूस लयाला जातो तोही संगतीने. माणसाचं कल्याण होतं तेही संगतीने होतं, माणसाचं पतन होतं तेही संगतीने होतं. पतन उद्धार संघाचा महिमा त्याच्या व्यायामा संत जेने किंवा संत सेवी. पतन आणि उद्धार हा जीवनात संघाचा महिमा आहे. लक्षात नाही का. संगतीचा हा फार मोठा गुण आहे किंवा दुर्गुण आहे. ज्याच्या संगतीत माणूस राहतो त्याच्या अनुपस्थितीत सुद्धा माणूस त्याच्या मनाप्रमाणे वागायला लागतो. हा संगतीचा मानवी जीवनावर होणारा परिणाम. दारू पिणाऱ्याची संगत करा, दारू पिणारा असताना सुद्धा माणूस दारूच्या दुकानात. वारकऱ्याची संगत करा, वारकरी सोबत नसताना सुद्धा माणूस पंढरपूरच्या वारीला जात. हे बघा जैसी संगत वैसी रंग. जसा संग घडतो तसा रंग जीवनाला चढत जात असतो. पण आपल्या मराठवाड्यातले म्हण आहे बघा, ढवळ्या शेजारी बोला पवळा वाण नाही पण गुण. एखादा काळा माणूस बऱ्या माणसाजवळ बसला तर त्याच्या कलर बदलण्याची गॅरंटी मी देणार नाही, पण त्याच्या अंगातले गुण याच्या अंगात यायला वेळ लागणार. हा संगतीचा होणारा परिणाम. राजकारणी लोकांची संगत करा, राजकारण शिकायला वेळ लागणार. राजकारणी लोकांची संगत करा, राजकारण शिकायला वेळ लागणार. पहिलवानाची संगत करा, पहिलवानकी यायला वेळ लागणार. पत्ते खेळणाराची संगत करा, रमी जुती कळायला वेळ लागणार नाही. कीर्तनकाराचा संगत करा, बरीच गायनाचार्य महाराजाच्या सोबत राहून कीर्तन करतात. कीर्तन शिकायला वेळ लागणार. आमचे महाराज पण कीर्तन करतात. बरोबर आहे ना.
बरेच असे कितीतरी कीर्तनकार आज आहेत काही दिवस एखाद्या महाराजांच्या सोबत राहिले झालं अवघड याच्यात काही वाव का नाही बरं का याच्यात काही वाईट उत्कर्ष होत असेल परमार्थात तर चांगली गोष्ट आहे अडचण लक्षात येते हे घडलं कशामुळे त्यांना जर तुम्ही कुठं हे अध्ययन केलं ते मान्य करतात अहो या महाराजासोबत गायक म्हणून राहायचो आणि मग त्यांचं ऐकून ते नजर आली आणि म्हणे कीर्तन करून नजर दिली आपलं ते माणसं असले तरी काय वाटत नाही पुढे बसलेले आहे काय आणि मग हे सुरू झालं लक्षात येते मला काय सांगायचं हे संगतीचे जाऊ द्या खेड्यापाड्यात बरेचसे डॉक्टर हे कंपाऊंडरच असतात बरोबर आहे मग त्या बरोबर आहे ना एखाद्या मोठ्या डॉक्टरच्या हाताखाली काही दिवस राहतात ते बॅग वागवायला ते स्टेटस्कोप असेल काय असेल ते काढून द्यायला इंजेक्शन भरायला गोळ्या वगैरे द्यायला हळूहळू माहिती होतं सोबत राहिलं माहिती होणारच शिक्षण म्हणजे काय शिक्षण म्हणजे काय ज्याच्या सोबत राहिला अनुभव मिळतो त्याचं शिक्षणच आहे ना ते मग अजून काय जे पुस्तकात शिकवलं जातं ते जर अनुभवात मिळत असेल तर त्याच्यापेक्षा आणि मग ते गाव खेड्यापाड्याने जातात का नाही मग लोक म्हणतात हो शिकले नाही हो यायच्या हाताने फरक गुण येतो का नाही असे कितीतरी आहे लक्षात येते का चांगल्या नामांत डॉक्टरच्या हाताखाली राहिला गोळ्या औषधीची माहिती झाली रोग ज्याला रोग झाला तो काय झालं सांग आणि जी गोळी द्यायची तिच्यावर नाव असतं बुद्धी चालवायची कुठं विठाला रोग झाले डोकं दुखायला लागलं ते म्हणून पोट दुखायला लागलं बोल ते डोकं सांगेल ना एवढं डोकं त्याला आहे ना द्यायचं नाही कळत का तुम्हाला बरोबर आहे ना याचं डोकं दुखल्यानंतर हे याला पॅरासिटामॉल द्यायचे किंवा नाईस द्यायचे आणि ते त्याचं डोकं ताप हात पाय दुखणं राहून जाईल कळत संगतीमुळे म्हणून आपण शेतकरी आपल्या शेतात विहीर आहे तुम्हाला कळलं असं सांगतो तुमच्या शेतात एक विहीर आहे त्या विहिरीचं पाणी तुम्ही मिरच्याला सोडा ते मिरच्याला तिखट त्याच विहिरीचं पाणी त्याच वाफ्यातल्या कारल्याला सोडा ते कारल्याला कडू त्याच विहिरीचं पाणी त्याच वाफ्यातल्या ऊसाला सोडा ते ऊसाला गोड पाणी एकाच विहिरीचं पण मिरच्याला तिखट कारल्याला कडू ऊसाला गोड तसं पाणी सहसा मुळीचं यायला कळलं त्याला धन्यवाद काही मिरच्यासारखे तिखट असतील काही कारल्यासारखे कडू असतील तर काही ऊसासारखे गोड असतील आणि चमता करत असतील बरोबर आहे ना पाणी एका पाण्यात बदल आहे का तसं प्रत्येकाच्या हे बघा जो जैसी संगती करे वैसे ही फलली कदली शिप भुजंग एक बूंद तीन एक पाण्याचा थेंब गरम ताव्यावर पडला तर अस्तित्व संपून जातं तो एक पाण्याचा थेंब कमळाच्या किंवा केळीच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमकतो आणि तोच एक पाण्याचा थेंब वसंत ऋतूत शिंपल्यात पडला तर त्याचा मोती तयार होतो पाण्याच्या थेंबामध्ये बदल आहे पानी तेरा रंग कैसा बोला जिसमें मिलाए वैसे पाण्यात काय मारा दुधात टाका नाही तर दारू टाका त्याला फरक काय विठाला लक्षात आलं तर मिसळून जातं ना तिकडे टाकला तरी पाणी हे कळत नाही दुधात टाकला तरी पाणी हे कळत नाही याचा अनुभव आपला गावाला चांगला आहे आपला दुधाचा धंदा आहे ना मला काय सांगायचंय पाण्याचं लक्षात एका विहिरीचं पाणी मिरच्याला सोडलं तर तिखट बनवतं कारल्याला सोडलं तर कडू बनवतं केळीला सोडलं तर गोड बनवतं ऊसाला सोडलं तर गोड तसं प्रत्येकाच्या शरीरात आत्मतत्व एक पण संगतीने घडतात संगतीने आम्ही बिघडू आता याचा अर्थ सरळ घेतला तर हे प्रमाण कळणारच नाही आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा असं आम्ही बी इथं थांबायचं आम्ही बी घडलो आमच्या संगतीत या आणि तुम्ही बी काही प्रमाण उच्चार जर आले नाही तर त्याचा गोंधळ होत असतो उच्चार संत चरण लागला
संत चरण रज लागता सहज लागत सहज महाराज म्हणले संत चरण रज सहज लागत नाही संत चरण रज कुठं थांबायचं कळलं पाहिजे संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून वासना सहज जळून जाते संत चरण रस सहज लागत मराठी भाषा आहे ते स्वल्प विराम का त्याला मात्रा वगैरे फुल स्टॉप काय जे असेल हे कळलं पाहिजे नाही कळलं एक गेलं एक शेजारी मित्राला म्हणे त्याच्या बायको नाही त्याच्या त्या नवऱ्याला म्हणे काय म्हणे मी तुझी बायको तू माझा नवरा ना आपण मिळून पिचरला त्या बाईनं ताडकन गालात मारली काय म्हणे मी तुझी बायको तू माझा नवरा आपण मिळून पिचरला सरळ माता याचा गोंधळ झाला गालात तुम्ही गालात कशाला काय बोलताय तुम्हाला अक्कल का मी तुमची बायको आहे नाही हो म्हणे तुमचा काहीतरी गैरसमज झाला मला अहो बोलले ना म्हणे तुम्ही मी तुझा नवरा तू माझी बायको आपण मिळून पिक्चरला जाऊ हे कसं काय असं म्हणू शकता म्हणे तुम्ही गैरसमज मी तुझी बायको कळलं मी तुझी बायको आहे माझी बायको मिळून पिक्चरला कळलं आता हे थांबायचं कळलं बाई विठाला महाराज आम्ही बी घड तुम्ही बी घड आम्ही घड आमच्या संगतीच्या आणि तुम्ही सुद्धा घडा हा संगतीचा मानवी जीवनावर होणारा परिणाम आहे संगत महत्वाची आहे अजून सांगतो वाईट माणसाच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटं राहणं पुन्हा एकदा सुद्धा मित्र आपल्याला काय प्रॉब्लेम वाईट माणसाच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटं राहणं परवडलं वाईट माणसाच्या संगतीत राहून फायदा आहे काय एक बाई म्हणे या पोराचं भविष्य सांगा याची जन्मपत्रिका दाखवते याचा हात पाहून सांगा याची कुंडली पाहून सांगा नाही त्याचं तोंड पाहून सांगा याचं भविष्य सांगा याचं तोंड पाहायचं काम नाही हात पाहायचं काम नाही कुंडली पाहायचं काम नाही जन्मपत्रिका पाहायचं काम नाही म्हणले तुम्ही भविष्य सांगणार नाही म्हणलं सांगणार आहे ना मग पान आता काहीच नाही मग सांगणार कसं म्हणलं ह्यो कोणाच्या संगतीत राहतो सांगा याच्याहूनच सांगून देतो माणूस संगतीत त्याचं भविष्य ठरलं जात असतं लक्षात घ्या संगत महत्वाची आहे संग मत करो राजा संग मत करो राजा पता नहीं कब रुला संग करो संतन का पता नहीं कब हरी से मिला एखाद्या राजाच्या संगतीत गेले एक दिवस रडण्याची वेळ येते आणि एखाद्या साधूच्या संगतीत गेले ना एक दिवस देव भेटल्याशिवाय राहणार नाही विठ्ठला कनिष्ठाचा संग जीवनामध्ये घडला तर कनिष्ठ अवस्था प्राप्त होते मध्यमाचा संग घडला तर मध्यम अवस्था प्राप्त होते आणि वरिष्ठाचा संग घडला तर वरिष्ठ अवस्था प्राप्त होते कनिष्ठाचा संग मध्यमाचा संग आणि वरिष्ठाचा संग माझ्या हाताकडे बघा म्हणजे शब्द जरी कळले नाही तर हातावरून कळलं कनिष्ठाचा संग मध्यमाचा संग वरिष्ठाचा संग मोठ्याची संगत माणसाला जीवनात मोठ्याच्या संगतीत आलं की मोठं व्हायला वेळ लागतो मोठ्याच्या संगतीत आलं की मोठं व्हायला वेळ लागत नाही वाल्या पोळ्याच्या जीवनाचं उदाहरण घ्या वाल्या पोळ्याने एवढं पाप केलं होतं तेवढे पापी आपण निश्चितच नाही मी तो वाल्या पोळ्या एवढा पापी या भारतात विद्यमान या भारतात संभाजीनगर हे महाराष्ट्र भारत मी जीवनात किती पाप केलं सांग तुम्ही खाऊन 50-60 कोंबड्या खाल्ल्या असत्या आतापर्यंत बरोबर 9-10 बोकडे झाले असते सगळं जर धरलं तर आलं बरोबर आहे काय काहीच वाल्या पोळ्याने माणसं मारणार होती मोजली नव्हती लक्षात वाल्या पोळ्याने माणसं मारली होती मोजली नव्हती कमी पर मारले ते काय साधारण पिढ्या फुके नाही वाल्या पोळी महाहत्यारी त्यांना साधारण माणसं मारली नव्हती महाराज चांगले जाणते ब्रह्मवेत्ते अशी माणसं मारली होती मोजली किती पाप पण एवढा पापी असणारा वाल्या पोळी लक्षात घ्या त्याला काही क्षण नारदाचा संग आणि वाल्या पोळ्याचे वाल्मिक ऋषी झाले राम जन्माला येण्याच्या अगोदर रामायण लिहून केले रामायण
वाढली गहन केले रामायण आता तुम्हाला अजून सांगतो विशेष चला हे बघा धीरेंद्र शास्त्री महाराज माहिती का सगळे बागेश्वर तरुण मंडळीला ज्येष्ठापेक्षा पोरांना जास्त माहिती धीरेंद्र शास्त्री महाराज माहिती आहे सगळ्यांना ते चिठ्ठी काढतात ते आपल्या कराड साहेबांना होतं संभाजी बरोबर आहे ना धीरेंद्र शास्त्री आहे की नाही बालाजी की कृपा से आपकी पर्ची यही निकली सीताराम गुरुजी संन्यासी बाबा की आता काय ते धीरेंद्र शास्त्री महाराज आपल्या मंडपात समोर बसलेल्या एखाद्या माणसाची चिठ्ठी लिहितात आणि लिहून झाली की उघडत ठेवून देतात आणि मग त्या मंडपातल्या अनोळखी एखाद्या माणसाला उठवतात आणि ज्या माणसाला उठवलं ते लिहिलेलं सगळं त्याचं निघतं चमत्कार चमत्काराचे मान्यच करावं चमत्कार माणसाला अचानक उठवायचं त्या माणसाचं नाव गाव पत्ता त्याच्या घरचे प्रॉब्लेम समस्या सगळं निघणं सिद्धी आहे ही सोपं गोष्ट नाही चमत्कार करोडोनी त्यांचे फॉलोअर्स आहेत आज विदेशात सुद्धा त्यांना तेवढीच गर्दी आहे भारतात सुद्धा त्यांना तेवढीच गर्दी आहे आश्चर्य वाटतं ना लोकांना संप्रदायाच्या परमार्थाच्या दृष्टीने हे फार नॉर्मल आश्चर्य आहे तुम्हाला याच्यापेक्षा मोठा आश्चर्य धीरेंद्र शास्त्री महाराज मंडपात बसलेल्या जन्माला आलेल्या आपल्या समोर बसलेल्या माणसाची चिठ्ठी लिहितात आणि ती निघते आमच्या वाल्मिकांना जन्माला न आलेल्या रामाची चिठ्ठी लिहून ठेवली हे खरं न आले सोपं आहे का जन्माला एक पोरगा महाराजाकडे गेला म्हणे मला पोरगी होणार आहे का पोरगा होणार काय म्हणे मला पोरगी होणार आहे का पोरगा महाराज म्हणे बायको घेऊन ये ते म्हणे लग्न व्हायचं राहील हर हे सांग बरोबर आहे का लग्नच व्हायचं मुलगा होईल का मुलगी होईल हे सांगता येईल का हे सांगता येईल सोपं आहे का सोपं नाही ना तसं जन्माला न आलेल्या रामाचं लिहून ठेवायचं आणि तसं रामानं वागायचं बोलीला वाल्मिक तैसेची करी वरतोनी दावी म्हणे नामा मागाव वरतोनी दावी म्हणे नामा माम सोपी गोष्ट नाही ना नारदांना आणि वाल्मिक ऋषीला म्हणजे वाल्मिकांना नारदाचा जो संग झाला तो फार काळ नारदाची संगत जी झाली काय नारदांनी 2 तास कीर्तन थोडं सांगितलं वाल्मिकाला अहो वाल्मिकांनी कीर्तन ऐकलं असं उदाहरणच नाही चला वाल्मिकांनी कथा ऐकली असं उदाहरण नाही शास्त्रात वाल्मिकांनी कथा लिहिली लोक त्याच्यावर कथा करतात पण ज्यांनी कथा लिहिली त्यांना काही क्षणाचा साधूचा संग अर्ध क्षण करता संताची संगती तिने होय शांती अर्ध क्षण प्रामाणिक भावनेने एखाद्या साधू जवळ तुम्ही अर्धा क्षण जा जीवनाचं कल्याण काही महाराजांच्या गाडीत फिरतात तरी बदलत नाही काही महाराजांच्या गाडीत फिरतात बरं का आणि त्या महाराजाला गाव आलं की पुस्तक बरोबर आहे ना लक्षात ठेवा काय सांगायचं गोचिड गाईच्या स्तनाजवळ राहतात पण दुधाची चव आयुष्यभर माहित नाही महाराज म्हणले सोपं बरेच लोक महाराजाच्या गाडीत फिरणारे महाराजाच्या बदनामी किती जरी लोक येतात लक्षात ठेवा काय सांगायचं राहतात महाराजाच्या सोबत आणि लोक मानणारे असतात त्या मानणाऱ्या लोकांना हे काहीतरी सांगतात बदनामी हे सुधरत नाही महाराज लोक मानणारे त्यांना भ्रमित करून टाकतात समजावं हा गोचिड आहे गाईच्या स्तनाजवळ आहे पण दुधाची चव नाही विठाला वाल्या कोळ्याचे वाल्मिक ऋषी झाले राम जन्मालयाच्या अगोदर रामायण लक्षात ठेवा बदलणं गरजेचं आहे किती अभंग पाठ केले याला किती अभंगाचा अर्थ कळतो याला किती अभंगाचा अर्थ कळतो यालाही किंमत नाही किती अनुभवात आले आचरणात आले याला वागणूक बदललं पाहिजे वागणूक किंमत आहे नाही तर फायदा आहे का सांगा अजिबात बदल होणं गरजेचं आहे परिवर्तन त्याचं नाव आहे एक नाही दुसरा ऐकायची गरज पडू नये मला ते असं म्हणायचं विठाला आता
कनिष्ठाचा संघ हे बघा आता कनिष्ठाचा संघ अनमोल किमतीचा हिरा आहे कुठे चालली वही ओ दाजी काय कनिष्ठाचा संघ अनमोल किमतीचा हिरा आहे महाराज कोणाच्या घरी जर हिरा असेल तो जर कन्फ्युज असेल तो हिरा खरा आहे का खोटा तर खरा हिरा ओळखायचा कसा महाराजांनी त्याची एक प्रक्रिया सांगितली हिरा आयरन माहिती सगळ्या कुंभाराच्या घरी असते लोहाराच्या आतापर्यंतच्या लोकांना आयरन पाहायला मिळते आणि कळते इथून पुढच्या पिढीला आयरन पाहायला मिळणार नाही कळणार नाही संसारात संसार हा जो बदलत राहतो त्याचं नाव संसार आहे बदलणं हा संसाराचा धर्म बाळा तुम्ही आयरन तू पाहिली का खरं माईच्या नाही ना पाहिजे ते खरं बोलला तू खोटा बोलला ए पैशा तू पाहिली नाही पण ते खोट नाही ना पाहिजे हा आता लक्षात ठेवा आता त्यांचा दोष त्या गोष्टी राहिल्या नाही तर त्यांना न माहित होणं त्याच्याबद्दल ज्ञान असण्याचं काही कारण नाही ना काहीच आता तुम्ही म्हाताऱ्या माणसाकडे चांगला अँड्रॉइड मोबाईल द्या त्याला काही कळत नाही ते असं पाहते मस्त आहे म्हणते बरोबर आहे लहान पोराकडे ते सगळं मोबाईल हातात का मग म्हाताऱ्या माणसाला अक्कल नाही असं म्हणावं नाही त्यांच्या काळात ती गोष्ट म्हणून तिचं ज्ञान त्याच्यात काय फार विशेष मग त्यांना जी पावकी नेमकी दीडकी येते हे घेत आपण तर 100चा हिशोब करायचा तर कॅल्क्युलेटर काढतो ज्या गोष्टी त्यांना कळतात त्या आपल्याला कळतात ते त्यांना आम्हाला कळतं आम्ही अहंकार मानायचा नाही आणि ज्येष्ठाला आम्हाला कळत नाही म्हणून त्यांनी अहंकार मानायचा नाही तुमच्या काळात ते होतं तुम्हाला कळलं आमच्या काळात ते नाही आम्हाला कळत नाही जे आज आमच्या काळात ते तुम्हाला कळत नाही कळलं तरी जमलं गावाचं फेसबुक नव्हतं व्हॉट्सअप नव्हतं सोशल मीडियाचा जमाना नव्हता मी तर म्हणतो बरा होता तो काळ जेव्हा सोशल मीडियाचा जमाना आज या सोशल मीडियामुळे कोणाचं आयुष्य कधी उद्ध्वस्त करतील लोक सांगतात भीती अवघड गोष्ट आहे लक्षात ठेवा म्हणतात हो इथले महाराज आणायचं पण महाराज कोण होता का त्याच्या घरी गाडी घेऊन जायचं महाराज चला आज तुम्हाला कीर्तन करायचं बरोबर आहे ना अशीच प्रथा होती आता ती राहिली लक्षात ठेवा मग आज जे आहे ते 5 वर्षात बदलणं संसाराचा धर्म आहे आयरन लोहाराच्या घरी असते ते आयरन ठेवायचं मारायचं खरा हिरा आयरन विषय पण पडणार नाही हिऱ्याची ओळख हिरा आयरन वाची मारिता जो घनी तोची मूल पावे खरा करणीचा होईचुरा कोणी म्हणाला आता खरा हिरा आहे पण घना काय मरणाचे पैसे पण वर्गणीच देईल काय फायदा बरोबर आहे ना लक्षात खरा हिरा आहे पण घना फायदा काय महाराज म्हणाले तो काढायचा प्रमाणे हिरा हिरकणी काढी आहे हिऱ्याला हिरकणी दाखवायची आयरन बाहेर आल्याशिवाय कळलं मला न देणारे माणसं शेवटच्या दिवशी अशी आकडी देतील महाराज तुम्हाला असं वाटणार नाही का हा माणूस एवढा देऊ शकतो त्याचा आकडा तेवढा आल्याशिवाय ही ताकद सांगतो भगवान बाबाच्या आशीर्वादाची म्हणजे लक्षात आलं का भगवान बाबाची कृपा आहे आता मी म्हणलं मी आशा सोडून देते मला आता काही येत नाही ना हाणलं म्हणलं जपला आपल्याला पण ते आले बरोबर आहे का नाही लक्षात घ्या हे फार मग आता महाराज घनाने हिरा फुटत पण ढेकणाच्या संगतीत आला तर भंगून जायला वेळ लागत नाही ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला उभंगला कुसंगे नादला सासू जैसा किंवा तैसा महाराज म्हणले ढेकणाच्या संगतीत आल्यानंतर हिरा भंगून जातो बघा फार चांगलं सुचायला छान आहे नाही तर असं सहसा सुचत नाही लवकर सुजायला महाराज म्हणाले घनाने हिरा फुटत नाही घनाने हिरा फुटत नाही पण ढेकणाच्या संगतीत आल्यानंतर फुटल्याशिवाय
ढेकणाच्या संगतीत आल्यानंतर हिरा भंगून जातो. याला जास्त महत्व देऊ नका. महत्व त्याच्या पुढे अर्ध्याच्या अंगाला द्या. कुसंगे नाडला साधू जैसा किंवा तैसा. महाराज मध्ये हे महत्वाचं आहे. कुसंगाने हे गावातले लोक बिघडतील नवल नाही. सामान्य माणसे बिघडायला सुधारायला किती टाइम लागतो. महाराज म्हणजे कुसंगाने साधू सुद्धा बिघडतील. साधू याचं 2 3 4 5 वर्षाचं सांगत नाही. भीष्म पितामहाचं उदाहरण देतो मी तुम्हाला. काही लोक म्हणतात हे महाराज असे बिघडल्यावर निघून करायचं. समजावं कुठेतरी त्यांना कुसंग घडलेला असावा. बैसता चोरा पाशी तैशी होई बुद्धी देखताची चिंधी म्हणतात. चोराजवळ बसलेले असताना चिंधी उचलायची सुद्धा इच्छा होती. चिंधी उचलायची म्हणून महाराज म्हणाले हे संगतीचा परिणाम. पंचतंत्रात उदाहरण आलं ना. भीष्माचार्यासारखे भगवत भक्त इच्छा मर्मी धनुर्धारी त्यांना पण चोरी करण्याची इच्छा झाली आणि विराटाच्या घरी गायी चोरायला गेले. असंग संग दोषे साधू यांच्या विक्रियाम दुर्योधन प्रसंगेन भीष्मको निघता. भीष्माचार्यासारखे भगवत भक्त एक दिवस चोरी करतात. विराटाच्या घरी गायी चोरायला जाण्याची इच्छा होते. हा परिणाम संगत दुर्योधनाची आणि अन्न दुर्योधन. म्हणून संगती चांगल्या माणसाच्या राहावं. अन्न पवित्र खावं. या ढवाऱ्याच्या नादी लागू नये. माझं बोलणं कळलं तुम्हाला. अन्न पवित्र जैसा खावे अन्न वैसा होवे मन. जैसा पिवे पाणी वैसे बोले वाणी. माझ्याकडे लक्ष द्या. अन्नात बदल झाला तर मनात बदल होतो. पाण्यात थोडा पाण्यात बदल झाला वाणीत बदल होतो. म्हणून सज्जना संगाती करावा उपवास. दुर्जनाचा गोड घास. सज्जनाच्या संगतीत उपवास शिरायची वेळ आली भाग्य समजा. दुर्जनाच्या घरी पक्वान जीवनातलं दुर्भाग्य समजा. कळलं मला संगत महत्वाची आहे. कुणाच्या संगतीत मानवी जीवनाचं कल्याण आहे. कुणाच्या संगतीत गेल्यानंतर सुख मिळणार आहे. आणि आपण कुणाच्या संगतीत जातो सोपं आहे. कोणतं औषध घेतल्यावर रोग बरा होणार आणि आपण कोणतं होतो जन्माला आलेला जीव म्हणजे आपण. संगत कुणाची करू शकतो. संगत करता येण्यासारख्या जगाच्या पाठीवर 4 गोष्टी आहेत. कोणत्या 4 गोष्टी आहेत? प्रथमतः एक जीव हा जड वस्तूच्या संगतीत जाऊ शकतो. दुसरा मुद्दा एक जीव जीवाच्या संगतीत जाऊ शकतो. तिसरा मुद्दा एक जीव देवाच्या संगतीत जाऊ शकतो. चौथा मुद्दा एक जीव संतांच्या संगतीत जाऊ शकतो. 4 जोड्या लक्षात ठेवा. जीव जडाची संगती 1, जीव जीवाची संगत 2, जीव देवाची संगत 3, जीव संतांची संगत 4. या 4 पैकी आपल्या जीवनाचं कल्याण पुन्हा बरोबर गेल्यावर होणार आहे हे आपल्याला पाहायचं. प्रत्येकात एक उदाहरण पहा. जीवाने जर जड वस्तूचा संग केला तर सुख मिळेल का? आता जड म्हणजे काय? अचेतन. जड म्हणजे अचेतन. हा माईक कसा आहे? जड आहे. हलवला हलतो नाही तर स्वतःहून कुठं जात नाही म्हणजे याच्यात चेतन. बरं का युट्यूब वाल्याला या माईक मध्ये चेतना नाही आहे का नाही? तुम्ही फक्त आता लोकायला दाखवायचं म्हणून शूटिंग लावलं. तुम्ही बी ऐकायचं बरोबर आहे. ते मस्त मोबाईल खेळत बसला. आम्ही जसं काय कामाला येते. बोला बोला हाय का हाय का हाय का हाय का लावून असं विठाला लावू देत नाही काय. ते माझा स्वभाव नाही. चांगली गोष्ट आहे लोकांपर्यंत पोहोचत असतात. पण तुम्ही बी ऐकलं पाहिजे. आम्ही कीर्तन करणार तुम्ही शूटिंग करणार आणि मोबाईल खेळत बसले ते अवघड असतं. एवढं बरोबर आहे का? ऐक 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 भाग्य तुमचं तुम्हाला गौतमीच्या तिथे कॅमेरा लावायचं काम नाही तर कांदा कापू कापू बोट गेले असते. बरोबर आहे. तुमचं भाग्य आहे. विठाला शूटिंगच्या माध्यमातून का होईना रोज कीर्तन कानावर पडतं. याच्यापेक्षा भाग्य काय पाहिजे? माईक वाले भाग्य आहे ना त्यांचं की आपल्याला सप्ताहामध्ये माईक लावायला मिळतो. अरे सामान्य संधी नाही. कितीतरी लोकांना अपेक्षा असेल की सहस्र मुलीच्या सप्त्यात आमचा साऊंड लागायला पाहिजे. नाही लागला तुमचा लागला. भाग्य एवढी सोपी गोष्ट आहे का? चला मला विषयांतर करायचं नाही. पहिल्यांदा जीवाने जर जडाचा संग केला तर सुख मिळेल का? आता जड म्हणजे काय? जड म्हणजे
वेदांत शास्त्रानं संसाराला जड म्हणतात. फार सोपं सांगतो, जास्त अवघड सांगत नाही, सोपं तुम्हाला कळलं असं सांगतो. संसाराला जड म्हणतात. मग जड रूप संसाराचा संग केला गणेश संसाराचा संग केला तर सुख मिळेल का? संसाराचा संग केला आणि सुख मिळालं असं मानणारा एकही महात्मा जगाच्या पाठीवर झाला नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही. विचार सुद्धा सुखाचे नाही, सुख लांब राहिला. जागेपर्यंत संसार कोणाला सुख देत नाही, पण स्वप्नात सुद्धा संसाराकडून सुखाची अपेक्षा करायची नाही. स्वप्नात कसं मिळतं बघा. एक मुलगा मुंबईला राहिला होता, लग्न ठरलं म्हणून गावाकडे. लग्न झालं, बायकोला घेतलं, मुंबईला गेला. पोरा आता भानगडीत पडत नाही. मुंबईला गेला, बायकोची खोली गेली आणि आपला संसार मध्ये टाकला. काय दोघांना जेवढ्या आवश्यक वस्तू लागतात दाबायदाच्या खोलीत मांडल्या, सुरळीत संसार चालला. एक दिवस दोघेही पलंगावर झोपल्यानंतर हा म्हणतो, का ग या दाबायदाच्या खोलीत एका पलंगावर मोकळे बायको म्हणे, मग पण आपल्याला मुलगा झाला तर लग्न झाल्यानंतर अशा कल्पना करणं साहजिक आहे. तुमच्या इकडे मला माहित नाही, आमच्या इकडे लग्न झालं की दुसऱ्या दिवशी नवरी आंघोळ घालतात, त्याला हळद खेळायचा कार्यक्रम करतात. बरोबर आहे? तुम्ही ब्रह्मचारी सगळे काय लक्षात नाही तुमच्या? त्या दिवसापासून मेमरी ब्लॉक झाली का? डिली व्हायरसच घुसला त्या दिवशी. काही ध्यान झालं एवढंच ध्यानात, बाकी काही लक्षात बघा. मग ते आंघोळ झाली की त्यांना हळद खेळायचा कार्यक्रम, बरोबर आहे ना? आंघोळ झाली की त्यांना एका बाजूला नाही तर पलंगावर बसवतात. महिलांना कळलं माझं बोलणं, बायाला कळलं, त्याला का बाजूला नाही तर पलंगावर बसवतात. आणि मग एखादी बाई घरात येते, पाट्यावरचा काय आणते मावल्या वरोटा, बरोबर आहे ना? ते वरोटा म्हणजे कोण असतं? बाळ, बोपा का काहीतरी म्हणतात, बोपा काय म्हणतात ते बाळच असतं ना. ते वरोटा म्हणजे त्याला ते असं बाळू तेल गुंडाळायचं, त्याला टोपरं घालायचं आणि त्या वरोट्याला बाळ समजायचं. आणि लग्नाच्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्याच्या अशा बायकोना असं धरायचं. येतंय का का नाही तुमच्या इकडे? लाटणं असतं कुठं बाळा, ते कुठं हे असतं, काही हाय म्हणायले काही नाही म्हणायले, बद्दा नाही बर. चला आमच्या इकडे असतं ते लग्नाच्या दुसऱ्या दिवशी असतात, त्याला बाळ समजायचं, बायकोला नवऱ्याकडे असं द्यायचं, धरा धरा मला पाण्याला द्यायचं. नवऱ्यावर म्हणायचं, दर दर मला कापूस चोरायला जायचं, आपलं मला शेतात जायचं, असं असतं. मला दूध काढायला जायचं, जे काही काम महत्वाचं असेल तिकडे ते असं आम्ही ते लय असतं बघा. ते आगलं मुतलं असं बऱ्याचशा गोष्टी असतात तिथं भरपूर. जाऊ द्या, कल्पना करा, लहानपणी घर खेळ नाही का? असं मातीचं घर करायचं असं, बरोबर? त्याला दरवाजा ठेवायचा, त्याच्यातून जायचं आणि मग नवरदेव नवरी पोरंच असतात, बरोबर आहे ना? पोरं आणि मग ते तर स्वयंपाक कोणता? चपात्या झाडाची पानं तोडून, बरोबर आहे ना? झाडाची पानं तोडून आणायची, मस्त त्या चपात्या आणि भाजी करायची, तेच पानं बारीक करायची. लगेच नवरा बसणार, जेवायचं मला, ती म्हणते थांबा स्वयंपाक करायला आणि मग ते घ्या 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 घ्या, बरोबर? कल्पना असतात ना अशा कल्पना करणं साहजिक आहे. तो म्हणे आपल्याला मुलगा झाला तर झोप, बायको ते म्हणे याच आपण त्याला जाग थोडं पलीकडे सरकार आली ते करून पाहायला खरंच पोरगं झालं. तो पलीकडे झाला, ही आली एवढी बघा बघा म्हणे एवढ्या जागेत एक पोरगं झोपलं, काय चिंता करायचं काम? तेवढ्या थांबलं नाही म्हणे, जुळ झालं जुळ कळत तुम्हाला आवडत जावं जुळ झालं तर आणि अजून थोडं पलीकडे अजून अलीकडे आणखी बाजूला झालं, एवढी दोन काय चिंता करतात? तेवढ्या थांबला नाही. दोघांच्या पाठीवर मुलगी झाली तर होणे जाणे काय नाही, जर आणि तर मुलगी झाली तर आणि आणखी पलीकडे मी आणखी थोडं पलीकडे सरकार गेला, पलंग संपून गेला, धाड काढ माझ्या खाली पडला, टाइम ऑफ पाळला करा तुम्ही, धन्यवाद. हाड माझ्या खाली पडला, त्याचं कमरेचं हाड मोडलं, दवाखान्यात आपण कीर्तन झाले होते. नाही तर आले दोघं बाळापूरचे यायच्या संग देऊ, नाही तर मला बी सिटीतून जायचं, मी घाटीत टाकून देतो त्याला जाता जाता.
मग आता थांबाय कोणाला टाइम आहे सरकारी दवाखाना बरोबर आहे ना त्याची चिंता तुम्ही करू नका मला फक्त एवढं सांगा पलंगावरून खाली पडून कमरेचा हाड मोडण्याचं जे दुःख त्याला केलं झालेल्या पोरांना न झालेले जर कमरेचे हाड मोडतात हा कळलं तुम्हाला आता लय सांगायचं काम नाही महाराज म्हणले झालेले काय करणार आहेत स्वप्नातल्या मुलांना कमरड मोडायचं दुःख पदरात पाडलं महाराज हा संसाराचा संघ आहे फायद्याचा आपण आता दुसरा मुद्दा घ्या जीवाने जीवाचा संघ केला तर सुख मिळेल का विठ्ठला आता ऐका संगती चालला तो दुःख घेऊ ज्याच्या संगती जायचं त्याच्याकडे अगोदर पासूनच दुःख आहे एकादशीच्या घरी महाशिवरात्र जेवाय गेली कोणाला पोटभर खायला मिळालं नाही कळलं खेड्यापाशी रात्रभर हे तर कळलं ना पांघराय करणार दोघं थंडीनं मरणार दोन दुःखी जीव एकत्र आले तर सुखाची चर्चा करणार जो देखे दुखिया बाबा सुखिया कोई राजा दुखिया प्रजा दुखिया धन बैरागी कोई तन दुखी कोई मन दुखी कोई धन भी न रहत उदास थोडे थोडे सब दुखी सुखी राम के दास प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे राजा दुखिया कशाला तुम्ही खेळा हा लक्ष देऊन आहे राजा दुखिया प्रजा दुखिया राजा दुखिया का कुठून दुर्बुद्धी सुचली बाबा आणि हे खेळ गेलं बरोबर आहे का राजा दुखिया प्रजेला अरे आमच्या शेतकऱ्याचे प्रश्न अधिवेशनात मांडायचे सोडून हा पत्ते खेळत बसला रमी खेळत बसला ऑनलाईन रमी हा राजा दुखिया जनता दुखीच ना अरे काहीतरी कर्जमाफीचं पाहिजे काहीतरी शेतकऱ्याच्या मालाच्या भावाचं पाहिजे तर हा तिथं रमी खेळत बसला बरोबर आहे आता त्याला क्रीडा मंत्री केलं बस खेळत नाही कळलं का जायला कळलं द्यायला धन्यवाद एवढं एवढं कर नाही तर पेटवशील धर्म विठाला खरं बोलायचा बी जमाना राहिला नाही महाराज राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया धन बैरागी बरोबर आहे नचे इंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्ती ना सुखमस्ती विरक्तस्य मुनिरे कांत जीवन चक्रवर्ती राजाला विचारा सुखी आहे का नाही सांगितलं इंद्राला विचारा सुखी आहे का नाही सांगितलं देवेंद्राला विचारा सुखी आहे का नाही सांगितलं प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे फक्त प्रत्येकाचं दुःख वेगळं वेगळं आहे आमच्या जीवनात दुःख नाही का बोला प्रवासी दुःख जे 5 माणसं जिवंत असून मेल्यासारखे त्याच्यात प्रवासी नित्य सेवक दरिद्र व्याधीतून दुःख प्रवासी नित्य सेवक दरिद्री माणूस आयुष्य व्याधी रोगी मूर्ख माणूस असून लक्षात आहे ना प्रवासी माणूस असून मेल्यासारखे प्रवास कमी रात्रंदिवस आता कथा चालू आहे नांदेड इथून जायचं घरी जायला 3-4 वाजता पुन्हा 4ला झोपलं की 8ला उठायचं 9ला तिकडे निघायचं ती कथा करायचं उद्याचं कीर्तन पुन्हा त्या पोयाला त्या बीडच्या पुढे तिकडे परवा कुठं अहमदनगर जवळ काय म्हणतील सांगायला एवढा मग घेतो कशाला होईल तेवढं करा आम्हाला सांगतो काय तू एवढं मनातल्या मनात तरी म्हणून गेले की नाही तुम्ही इमानदारी बरोबर आहे का नाही लक्षात ठेवा बरोबर आहे ना आता एक पळावं लागतं प्रेम कळ माझं आता टाळता येत नाही ना त्या कथेवाले 100 लोक माझ्याकडे दिल्लीत महाराज म्हणले तुमची कथा करायची तर आम्हाला तुमची आम्हाला बाकी काही सांगू म्हणलं मी कीर्तन घेतलेले लांब लांबचे काय पण आमच्या सगळ्या गावकऱ्यांच्या इच्छा आहे तुमची कथा ठेवायची आम्हाला काय करणार तुम्ही चल बोल 100 माणसं म्हणलं जेवण करा दिंडीत आला तर जेवण नंतर करू तुम्ही आम्हाला हो म्हणा आम्ही लगेच येतो नाहीत मग आम्हाला जेवण नको तुमचं काही काय 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 बोल बोला बोला ते नगरच्या कथा आली मला ते आमच्या गावात जिल्ह्यातली कथा आहे तुम्ही कीर्तन माझे घेतलेले आहे पण एवढी तारीख ऍडजस्ट करा ते म्हणे काय करायचं करा तुमची तारीख घेतली तासभर उशीर होतो पण तुम्ही या काय तासभर लेट या पण तुम्ही या आम्ही सांगतो काय तासभर उशीर आहे तिकडचे तासभर कमी करायचं सांगा आणि इकडे तासभर वाढवा प्रवास होऊन जातो तुमचा काय करणार बोला सोप्या गोष्टी नसतात दयाअंगी मोठेपण
यात एवढं सोपं दुःख आहे प्रवासाचं दुःख नाही का सांगा प्रवासाचं वेळेवर पोहोचतो का नाही दुःख वडराम पाटील म्हणले मला अहो किती वाजेपर्यंत येतात 6 6:30 म्हणलं किमान 7:30 तरी मला वाजता तुम्ही मला 7च्या नंतर फोन करा पण आलो योगायोगाने 7:15 पावणे 7:30 पर्यंत पोहोचलो त्या टाइमला पोहोचतो का नाही हे दुःख आहे ना वेळेवर पोहोचतो का नाही पहिलं पुन्हा लक्षात प्रत्येकाच्या जीवनात फक्त प्रत्येकाचं दुःख वेगळं दुःख नाही असं माणूस नाही सकाळी उठल्यानंतर संतोषराव 2 प्रकारचे माणसं रस्त्यात पळताना दिसतात कशासाठी पळतात बघा काही पोट भरण्यासाठी पळतात आणि काही पोट कमी करण्यासाठी पळतात तुमच्या डोंगराच्या पहिले कोणतीच पट्टा आहे जास्त मी आता येता पाहिजे काही वॉकिंग वगैरे करण्यासाठी फ्रेश हवा मिळावी काही पोट भरण्यासाठी काही पोट कमी करण्यासाठी पण पळणं तर आहेच ना कुणाचं पोट भरण्यासाठी येतं कुणाचं कमी करण्यासाठी पळणं नाही का प्रत्येकाच्या जीवनात दुःख नाही जगात मी महाराष्ट्रात तर भारतात म्हणत नाही जगात आता वारीच्या अगोदर मी 2 देशात जाऊन आलो इटली आणि स्पेन माझ्या भक्तांनी मला ते त्याला म्हणलं माळ घाल म्हणजे माळ घालतो माझ्यासोबत येतात विदेशात याल का किमान 10 ते 12 लाखाचा खर्च होता एकट्याचा माझा आणि ते एकट्या शिष्याने एकट्या पण आता हे बाकीचे काय खाली लगेच घ्या वाढवा पाकिट आणि करा विदेशाची यात्रा तुमच्या का बापाच्या घरचं जाणार आहे का फिरा करा नाही रे बाबा अगोदर विचार फोन कर कोण नेलं होतं कोण खर्च केला होता बरोबर आहे ना लय अवघड आहे महाराज आनंद घेऊन टाकता येत नाही यो किती दुःख आहे विठाला बरोबर आहे का नाही आम्ही असे 2-4 महाराज होतो नाव नाही सांगत बाकी जायचे आणि सहज आमच्या ड्रायव्हरने फोटो काढलाय चांगले नाम तो महाराज आम्ही 2-4 जण होतो आणि त्यांनी इन्स्टा टाकून दिलं त्याच्या खाली कमेंट आली सगळी लुटणारी टोळी एकत्र आली काय मला तर त्या कमेंट वाचून लक्षात ठेवा तुम्ही वाटलं तर सर्च करा त्याच्यावर अवघड गोष्टी आहे ना मला बरं एक विशेष अजून सांगतो महाराजाच्या पाकिटाच्या विरोधात सत्याच्या विरोधात वर्गणी न देणारेच बोलतात हा इतिहास महाराजांच्या दक्षिणेच्या विरोधात सत्याला विरोध करणारी वर्गणी न देणारे सापडतील हा इतिहास त्याला वर्गणी द्यायची विरोध नाही करत ते म्हणतात आम्ही देवाला द्या आम्हाला काय माहित नाही ते महाराजाला चालले का मर्दंग्याला चालली मर्दंग्या बरोबर आहे ना मर्दंग्याला चालली एखाद्या मायकावाल्याला आपल्याला काय घेणे आपण देवाच्या नावाने देवा आपल्याला काय करायचं बाबा आता सरपंचाकडे आजचं पाकिट आहे काय द्यायला टेन्शन आहे का द्यायला गावकऱ्यांनी विनंती केली बुवा संजू भाऊ तुम्ही एक महाराजाचं पाकिट घ्या आणि जड महाराजच त्याच्याकडे द्या आता सरपंच मोठा माणूस म्हणलं लहान महाराज देऊन जमल का सांगा बरोबर आहे त्याचं अजिबात पोट दुखणार नाही त्याने विचारायला प्रामाणिकपणे घेतला मला म्हणले जेवायला पण आपल्या घरी या माझ्याकडे शेवायची मग आपण जेवण करून येतो काय गाव ते एकोड वरून या म्हणले तिथून 5-6 किलोमीटर आहे आपण जेवण सोबत जाऊ म्हणलं बुवा तुम्ही त्या गावकऱ्यांना विचारा म्हणले शेवाच माझी येते म्हणलं तुम्ही दोघं चर्चा करा मग मी कुठं जेवतो मला काय हे म्हणले येता राम मंदिर इकडे हनुमंताचं मंदिर तिकडे कसं करता अगोदर इकडे जावं लागेल मग तिकडे जावं लागेल म्हणलं 11 वाजे असतो मग माळावर नाही मी काही म्हणत तुमचा टाइम आहे तो बरोबर मला काय नाही तसं आता त्या संजू भाऊंना घेतलं महाराज घेतला सेवा घेतली त्याला आनंद येत एवढे मोठे हार घेऊन आले ते बिचारे बरोबर आहे टेन्शन दिलं त्याचं समाधान बाकीचे खोदू किती घेते अरे तू आट्या घेऊन मरशील ना गप बस ना तुला काय भेटलं बस झालं विठारा देणारे देतात करणारे
कर बरोबर आहे ना चला प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे दुःख नाही असं मग दोन दुःखी जे एकत्र आले तर सुखाची चर्चा होईल का नाही होणार ना तिखट अधिक तिखट बरोबर गोड तिखट तिखट नाही तिखट अधिक डबल डबल गोड अधिक गोड गोड तिखट डबल मूर्ख अधिक बरोबर शहाणा डबल ग्रॅज्युएशन किती मूर्ख एकत्र आले तर एक शहाणा होऊ शकत नाही एक मूर्ख दाढी करायला गेला आणि त्याची दाढी सुरू झाली नाव्याला बारकाला नाव्याला किती वर्ष झाले दाढ्या नावी 15 वर्ष झाले म्हणे मग 15 वर्षात कधी तुम्हाला गाढवाची दाढी करण्याचा प्रसंग आला का नावी पहिलाच टाइम धन्यवाद बाकी त्यांनी प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका विठाला किती मूर्ख एकत्र आले म्हणजे होणार नाही जरी दुःखी जीव एकत्र आले तर सुखाची चर्चा होणार नाही जीवाचा संघ आपल्या फायद्याचा नाही आपण आता देवाच्या संगतीत जाऊ देव चेतन आहे देव चेतन आहे परिपूर्ण आहे पण देव संग करू देणारा नाही वेळ संपतात येते देव संग करू देणारा नाही पण देवाचा संग फायद्याचा नाही आपण आता संताच्या संगतीत जाऊ संत चेतन आहेत परिपूर्ण आहेत आणि संग करू देणारे आहे ठीक आहे महाराज तुम्ही म्हणून आम्ही संताच्या संगतीत येऊ पण आमचा फायदा काय महाराज संताच्या संगतीत आल्यानंतर तुम्हाला उत्तम प्रकारचा लाभ होणार आहे अभंगाच्या पहिल्याच्या संताच्या संगतीत आल्याच्या नंतर तुम्हाला उत्तम प्रकारचा लाभ होणार आहे लाभाला उत्तम विशेषण सामान्य लाभ वेगळा उत्तम लाभ वेगळा आणि आपण ज्याला लाभ मानतो तो या दोन्हीपेक्षा वेगळा कोण कशाला लाभ म्हणून सांगता येत नाही तर कीर्तन संपल्यानंतर एखादा जाता जाता जर दुसऱ्याची चप्पल घालून गेला तर घरी जाऊन म्हणू शकतो संत दर्शनी हाला बरोबर आहे कीर्तन ऐकून आता याला लाभ उत्तम लाभ म्हणजे भगवंताची प्राप्ती थोडासा
उत्तम लाभ म्हणजे भगवंताची सोपं आहे, फार अवघड नाही. उत्तम लाभ काय? भगवंताची भगवंताची प्राप्ती, याच्यापेक्षा उत्तम लाभ जीवनात दुसरा नाही. मग ती भगवंताची प्राप्ती तुम्हाला होईल, पण कधी? संतांच्या संगतीत आल्यानंतर. हरी प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे, संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. महाराज म्हणले संतांच्या संगतीत आल्याशिवाय देव भेटणार नाही. लक्ष देऊ नाही का? तुम्हाला आमदाराला जरी भेटायचं असेल तर डायरेक्ट भेटायचं, मध्ये पीए ची भेट घ्यावं लागते ना, अपॉइंटमेंट घ्यावं लागते. आणि मग पीए न दिलेल्या वेळेत आमदाराला खासदाराला तालुक्याचा प्रतिनिधी आमदार आहे तर त्याला डायरेक्ट भेटता. जगाच्या मालकाला डायरेक्ट भेटता येईल. जगाच्या मालकाला भेटायचं असेल तर मध्ये कोणाला भेटावं लागत असेल. मी उदाहरण सांगतो तुम्हाला. लहान लेकरांना मायेच्या मार्फत बापाकडे जावं, बाप त्याचा स्वीकार करेल. आणि ते जर तसं मायेच्या मार्फत न जाता सरळच गेलं, बाप त्याला घेत. उदाहरण सांगतो तुम्हाला. एखादं छोटं पोरग सकाळी सकाळी उठलं. आता लहान पोरं सकाळी सकाळी एकदम सुंदर दिसतात, नाकातून गंगा यमुना, गाणी भरलेलं, माशाला काय एकदम घाणेरड पोरगा अंगणात बसलेला आहे आणि समोरून त्याचा बाप चालत आला. पोरान पाहिलं बाप, लेकराला घाणी भरलेले कळत नसतं, पण बापाला ओळखतो महाराज. बरोबर आहे? बापाला ओळखलं आणि बापाकडे हात केला, बाबा मला घ्या. बापान जवळ आल्यावर पाहिलं ते घाणी भरलेलं माशा. बाप त्या लेकराला घाणेरड्या बाप घेत नाही. घाणीनं भरलेल्या पोराला बाप घेत नाही. जे जे बाप झाले त्याला याचा अनुभव आहे. जे नाही झाले त्यांना अपेक्षा सोडून द्या. बरोबर आहे ना? त्यांना आशा सोडून द्या. आता पोरीच राहिल्या नाही. बरोबर आहे ना? पोरीच राहिली. एका पोराला म्हणलं तुला लग्नासाठी पोरगी कशी पाहिजे, म्हणे फक्त जिवंत. विचार राहिले नाही म्हणजे मला. बरोबर आहे? लक्षात पोरीच राहिलं नाही ना आता. लक्षात घ्या मला. ते बाप त्या लेकराला घेत नाही, पण त्या घाणीने भरलेल्या पोराला आई उचलते. किती घाणेरडे लेकरू असू द्या, महाराज म्हणले उचलून करी कंठी लागली. अमंगळ असू द्या, कसं असू द्या, ती त्याला उचलून घेते. तिला किळस येत नाही. हे बघा, ते माय जेवत असते, पोरग खेळत खेळत येतं, ताटाचं रांगत तिथं शिकत. बघा, त्या राग नाही येत, ती ताट बाजूला ठेवते आणि त्याची शिकाळून. हे मायनच करू जाणार. बापाच्या ताटाजवळ शिकवू द्या. अरे याच टाइम होता काय याला, माणसाने दिवसभर काम करून यायचं काय यार, तुला कळत नाही का? आरती म्हणते आता का म्या सांगितलं करायचं त्याला. बरोबर आहे का? ते जेवतच नाही पुन्हा, मला जेवत होते, पण ती मायला किळस नाही येते. आई त्याला उचलते, बाथरूम मध्ये नेते, साबण लावून आंघोळ घालते, टॉवेलनी कोरडं करते, छान कपडे घालते, गंध लावते, पावडर लावते, सुंदर सजून झाले की त्याचा चेहरा हातात कौतुकाने त्या लेकडाकडे पाहते. पहिलेच लहान पोरं दिसाय सुंदर असतात, ते शृंगार केला की अधिकच सुंदर दिसतं. आईला वाटतं आता माझ्या सोन्याला कोणाची तरी नजर लागली, दृष्ट लागली. मग काय करते? आता त्या सजण्याशी पोराला काही घेणं नाही, त्याला ते सजनच कळत नाही. बोला, लहान लेकराला कळत नसतं काय? पॅन्ट शर्ट गोरते बाहेर हौस बिले हो. त्या 2-3 महिन्याच्या लेकराला फिटिंग टी शर्ट, त्याच्यात ते डोक्यातून जात नाही. एक तर मोठा असतं नाही लहान असतं, ते डोक्यातून जात नाही. ती वडायच्या गाडीने हे लढायच्या गाडी, तरी बी ती वडती त्याला घालती. ते पुन्हा शांत करायला पण टी शर्ट घालणार त्याला. बरोबर आहे का नाही? आई शृंगारी बाळ कौतुकी, त्याला काय लक्षात येते का? आणि मग त्याच्या गालावर एक काळा टिपका लावते, याला कोणाची नजर लागली. आणि मग ते सजलेलं पोरगा अंगणात खेळत येत. बापाचं काम आटोपलं, बाप घराच्या बाहेर निघाला. बापा जाता जाता पोराकडे नजर गेली. बाप आश्चर्यचकित, काय होता असं काय होता, काय झाला? आता ते लेकरू कोणाचे असू द्या, दिसायला सुंदर असलं की घ्यावंसं वाटतं ना. अहो, लहान लेकरू हे माणसाचं मन मोहून टाकतात. ते कोणा शत्रूचं बी चांगलं लेकरू असू द्या, माणूस त्याला चालता चालता घेता. तुम्ही एसटीत बसा, पुढच्या सीटवर चांगलं पोरगा असू द्या, वयस्कर म्हातारे बी त्याची खोडी काढतात. बरोबर बरोबर करतात, त्या लेकराची खोडी काढतात ना.
आवडत असतं ते लेकरू. मग ते पोरग एवढं सुंदर दिसतं त्या बापाला मग आवडत नाही. मग बाप पोराकडे बघून बोलतो सोन्या पोरग म्हणतो हट 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 आता येणार नाही ते पोरग आता जात नाही. पहिल्यांदा पोरग बापाकडे जात होतं, बापाने घेतलं नाही तेव्हा घाणीनं भरलेलं होतं. आता बाप अपेक्षा करतो माझ्याकडे यावं पण पोरग जात नाही. बाप अपेक्षा करतो आता पोरांना माझ्याकडे आलं पाहिजे. कशामुळं? स्वच्छ होऊन आलं, सुंदर होऊन आलं, मेकअप करून आलं. कुणाच्या मार्फत? आईच्या मार्फत सजून आलं. त्याला कळतं का सजन मेकअप आणि पावडर आणि क्रीम आणि काय कळतं? त्या आईची गरज. त्यासाठी आईची गरज आहे. ऐका तसं तुम्ही आम्ही देवाचेच ममे वंशो जीव लोके जीव भूत सनातन मनष्ठानी आणि प्रकृती स्थानी करशेदी. आपण देवाचेच पण डायरेक्ट बापाकडे जाल आपण घाणीनं बघितलं. मग अगोदर भगवान बाबाचं दर्शन घ्या, मग वामन भाऊचं घ्या, मग माऊलीचं घ्या, मग रामचंद्र. इथल्या इथं सिक्वेन्स कशी आहे बघा. गेल्या गेल्या कोण? भगवान, नंतर वामन भाऊ, माऊली, मग कृष्ण, मग रामचंद्र, मग पांडुरंग. पहिल्यांदा तिथं जावं लागेल. धरी तिजे हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लळात. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मज हारी उपेक्षे. तुम्ही एकदा वाळून पाठवल्यावर देव मला नाही म्हणणार आहे का? देव मला नाही म्हणू शकत नाही. महाराज म्हणले भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग जर कोणता असेल तर संताची संगती बोला मार्ग आकळावा. श्रीपती येणे पंथे म्हणून संत समागमे धरावी आवडी तातली प्रपंचाची. चुकलं परमार्थी म्हणायची प्रपंची करायची. लोक राहतात संतांच्या संगतीत कशामुळे? देव भेटावं म्हणून नाही, प्रपंच चांगला व्हावा. महाराज घरी नेता कशामुळे? याचे पाय आपल्या घराला लागलं आपलं काहीतरी बरोबर. आमच्या पायाच्या नादी लागून आमचे पाय आम्हाला आमच्या घरी 4-4 दिवस होते नाही. तुमच्या घराला लागलं तुम्ही घराला सांगा. महाराजाच्या पायात संतांच्या पायात फरक. पुन्हा एकदा ऐका, महाराजाच्या पायात आणि संतांच्या पायात फरक. लक्षात येते का? कशामुळं? आपलं काहीतरी कीर्तन झाल्यावर तुम्ही माया पाय पडणार. कशामुळं? तुमचं दुःख दूर होऊन माया बोकांडी पडावं. दुसरं आहे आपण साधन संत संगत निवडलं पण साध्य प्रपंच. साधन संत संगत पण साध्य तर प्रपंच आहे ना. साधू संतांचं साधनही भक्ती साध्य सुद्धा हा त्यांच्यातला आपल्यातला. एक तर आपल्याला संत संगत आवडत, विषयाच्या सुखात गुरफटलेली माणसं आहे. महाराज हा सप्ताह चालला म्हणजे गावातल्या सगळ्या बरं वाटतं असं समजू नका. काय ना हे पॉम्पलेट पाहिलं की असं 8 दिवस झोपू देत नाहीत रे. तू मर गावाच्या बाहेर जाऊन त्या डोंगरावर झोप 8 दिवस. गावात दुर्योधनाच्या अवलादी आपले लोक आपल्या गोष्टीला विरोध करतात. ही शोकांती 100% मुसलमानाला अल्लाह मान्य पण 50% हिंदू देव नाही म्हणतो. 50% महाराष्ट्रातला घ्या, भारतातला घ्या, विदेशातला घ्या, कोणत्याही मुसलमानाला म्हणा अल्लाह आहे का? ते आहेच. 50% हिंदू देवच नाही. ही शोकांती काय? ख्रिश्चनाला येशू मान्य, बौद्धांना बौद्ध मान्य, मुसलमानाला अल्लाह मान्य, हिंदू अजून कन्फ्युज आहे. देव आहे का नाही या निर्णयापर्यंत झाले नाही. बाकीचं तर लांब राहिलं. लक्षात ठेवा. मला आवडत नाही काय विषयाच्या सुखात पडलेले. महाराज म्हणाले संत संघाचा विसर पडला. ठीक आहे महाराज कळला. आता भगवंताच्या प्राप्तीचं साधन संत. पण दोष आहे तुमच्या साधनावर. कोणता? दुर्लभत्व नावाचा. संत का चौकात बसले. दुर्लभम प्रेमे वेत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष म्हणतात. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ
मोक्ष मिळणं दुर्लभ, साधूची भेट त्याच्यापेक्षा दुर्लभ. असता जाता रवी धरवेल परी त्या साधूची भेटीनं होईल. एवढं सोपं नाही. टीव्हीवर पण लोक गुरु करतात आणि तो ज्याला गेला की बुम. एवढी सोपी गोष्ट आहे. हे बघा, श्रद्धा अशा ठिकाणी ठेवा की आयुष्यभर तुमची श्रद्धेला तडा जाणार. काही म्हणतो त्या महाराजा मानायला कोण सांगितलं? ते म्हणले की मला माना, तू मान ते म्हणले की मला माना नाही म्हणले ना, तुम्ही ठरवलंय. हे बघा 2 तास चांगलं कीर्तन केलं की लगेच त्याला संत समजत जाऊन स्पष्ट समजत. मी तरी नाही, बाकीचे असतील मला काही माहिती. मी संत नाही, कीर्तनकार म्हणा, कथाकार म्हणा, लय झालं तर महाराज म्हणा. याच्यापेक्षा काही मोठं म्हणू नका. मला त्याच्यात गुंतायचं नाही आणि आपली तेवढी लायकी बी नाही. सरळ शब्द आपण तेवढ्या अधिकाराचे बी नाही. आपण अधिकार कोणत्या संतान संत पण मिळवलं. चला एवढे संत होऊन गेले, सांगा मला एखाद्या संतांना समाजाला तोंडानं सांगितलं मी संत नाही सांगितलं. उलट ते म्हणले मी अनाथ अपराधी पतित आगळा. मी अनाथ आहे, अपराधी आहे, पतित आहे. तुमच्या पायापासून परी पाया वेगळ्या नाही. लक्ष देऊ नाही का? पिशे पण विरवी जगामध्ये. अरे पिस वेडे होऊन समाजात आज जे तोंडान म्हणत असं मी संत त्याला वल्ल्या फोका ना अजिबात पाप लागणार नाही. अरे तोंडान कोण्या संतांनी सांगितलं आजपर्यंत? या गोष्टीच्या श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा. पुन्हा एक श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी. आपल्याला श्रद्धा ठेवायची ज्ञानोबा तुकोबारा आहेत आपल्या जीवनात. निळोबारायापर्यंत आहेत. हेच अलीकडे यायचं असेल तर भगवान बाबा आहेत. याच्यापेक्षा काय पुढे जायची गरज? काय गरज? लक्षात ठेवा. मला सांगायचं याच संत भेटणं अवघड आहे, ओळखणं अवघड आहे. चुकीच्या माणसाला लोक संत म्हणतात पण ते चुकले की खऱ्या संताला बदनाम. संत चुकत नाही, जो चुकतो तो संत नाही. आपल्या ओळखण्यात चूक होते. मग आता एवढं अवघड साधन सांगितलं, देव कसा भेटेल? महाराज म्हणले तरी सुद्धा भेटेल. तुम्ही काय 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 संत भेटणे अवघड संताचा दास आहे म्हणा. दास्यत्व बी करू नका, फक्त म्हणा. म्हणायला काय अडचण नाही. बोला. दास्यत्व निकट हनुमंते पै केले म्हणून देखील रामचरित्र. दास्यत्व करणं सोपं आहे. होऊन गेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मावळे. त्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी प्राणाची आहुती दिली. आता जर शिवाजी महाराज असते, तानाजी जर कोणाला किल्ला घ्यायला गेले असते, लोकांनी खालून फोन केले असते तानाजी, होय तानाजी काय देणार आहे शिवाजी महाराज तुला? हे माघारी इकडे शिजून बसले. लक्षात ठेवा, मावळ्यांनी स्वराज्यासाठी प्राणाची आहुती दिली. केवळ हे दास्यत्व. मावळ्यांना काय पगार थोडी होती? आणि पगारीने लावलेले माणसं स्वराज्य नाही घडवू शकत. पैशानं नोकर मिळेल सेवक, पैशानं नोकर मिळेल सेवक. पुन्हा सेवक वेगळा नोकर वेगळा. बरोबर आहे? पैशानं बायको मिळेल पतिव्रता.
पैशानं बायको मिळेल तीव्र लक्षात येते काही गोष्टी दुर्लभ आहे महाराज तसं ती निष्ठा होती अरे मरणाची स्पर्धा करायची राजासाठी स्वराज्यासाठी मरणाची स्पर्धा करायची आज लक्षात ठेवा मला काय सांगायचं हे सोपी गोष्ट नाहीये महाराज मी म्हणतो बरं तेव्हा फोन नव्हते तेव्हा 2G नाही 3G नाही 4G नाही 5G नाही तेव्हा फक्त शिवाजी नावाचं नेटवर्क होतं एवढ्या नावाचं नेटवर्क होतं म्हणून हे स्वराज्य आपल्याला सोपी गोष्ट आहे आज एक कीर्तन करतोय आपण बिंदास्त ते उपकार शिवाजी महाराजांचे मान्य करा हे उपकार शिवाजी महाराजांचे आहे ना नाही तर आपल्याला परवानग्या काढाव्या लागल्या असत्या हुजूर हम थोड़ा संकीर्तन करना चाहते हैं हमें परवानगी मिलेगी एक म्हणे कीर्तना शिवाजी महाराजांचं बोलता शिवाजी महाराज काय देव म्हणजे शिवाजी महाराज देव होते का नाही मला माहित नाही पण शिवाजी महाराजांमुळे मंदिरातला देव सुरक्षित राहिला एवढं गॅरंटी मंदिरातला देव उपकार राजाचे बायकोसाठी महल बांधणारे तेव्हाही होते आजही आणि उद्याही मिळते आईच्या स्वप्नाचं स्वराज्य उभं करणारा एक राजा होऊन गेला त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज कुणाचा जन्म आम्हाला काय पण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन दिला हे विसरता कामा नये स्वराज्य मिळालं असत छत्रपतीची कृपा त्यांच्या बरोबर असलेल्या 18 पगड जातीतल्या मावळ्यांची 18 पगड जातीतले मावळे राजांच्या सोबत होते दास्यत्व केलं त्यांनी अरे राजांना म्हणायचे तुम्ही पोचा गडावर आणि तोफेचा आवाज करा तोपर्यंत मी इथं लढत राहील खिंड लढत राहील एवढे निष्ठावान माणसं होते महाराज म्हणून हे घडलं नाही तर सोपं आहे आता सगळी निष्ठा निष्ठी आहे निष्ठा कायची बोला लक्षात ठेवा सोपी गोष्ट राहिली हे नाही हे स्वराज्य जर मिळालं असेल हे केवळ निष्ठेचं दास्यत्वाचं फळ आहे म्हणून त्या कोंडाणा किल्ल्याचं नाव बदललं तानाजीच्या बलिदानामुळे त्याचं नाव सिंहगड झालं हिरोजी इंदलकरांना सांगितलं राजे तुम्हाला मला काही द्यायचं असेल तर पायरीला कारण जेव्हा तुम्ही गडावर जाल तेव्हा तुमच्या पायाची धूळ जरी माझ्या नावावर पडली तर मी माझं कल्याण झाल्यासारखं सोपी गोष्ट नाहीये मनविता त्यांचे कृपादान केले संती कल्पांती सरेना संत शेवा हेचे देवा उत्तम मनविता त्यांचे दास चला हार घालणारे विठोबा Oh
बाहेर खूप त्यांचे दास पुर्या सूर्यना अभंगाचा धावत्या वेगात अर्थ तुमच्या समोर मांडला 8:30 ते 10:30 नियोजित वेळे 5 मिनिटं अजून घेतो आणि थांबतो हे घे जाता जाता आपल्या सहस्त्रमुळी दादा थोडा आवाज द्या भरपूर कारण कथा आपण करून आलो ना आणि उद्याही कथा आहे अजून जोरात बोललो मग उद्याच बिघडून जाईल आपल्या मध्ये भव्य दिव्य स्वरूपाचा सप्ताह आपण सगळ्या गावकऱ्यांच्या सहकार्याने घडून आणला आणि एकदम छोटं गाव 400-450 मतदान आपल्या गावाचं आहे आणि एवढं तुम्ही गोड नियोजन केलं महाराज एवढे गायक सांभाळणं सोपं नाही सोपं आहे काय एवढे नामवंत गायक एवढे चांगले मर्दंगी आपलं हा ऐका एवढं सुंदर काय करू मोकळं बोल आज असं मोकळं बोलायची इच्छा झाली काय पटकन घाला वेळ पटकन घाला सगळे तुम्ही इकडे घाला तिन्ही पण घाला द्या बाबा यायचं फोटो घ्या गावात वा गावात बाबाजी अरे वा क्या बात बाबा ओ बाबा ते नंतर टाकू दादा बाबा म्हातारी आहे का आली एकदा हात करा हाय करा म्हातारी पाहून काय फायदा आहे बरोबर आहे म्हातारी आज गेल्या दृष्ट काढणार काय दिसू लागली माय तुम्ही काढून घ्या चला छान हे बघा ही विण्याची सेवा आहे आणि सेवा करणाऱ्याला फळ मिळत असतात बरोबर आहे ना छान या ठिकाणी आपण सगळ्यांनी नियोजन केलं गावकरी मंडळी ज्येष्ठ तरुण सगळे कार्यक्रमात सहभागी येतात असं एकही माणूस नाही का या कार्यक्रमात आहे सगळे 350-400 मतदान आणि कीर्तनाला तर मला 1000च्या पुढे माणसं वाटतंय शेजारच्या गावची पण मंडळी आली नाही एक कोड अजून तांडा गाडीवाट शिंदोन नांदान बऱ्याच गावच्या मंडळी बाहेर गावची किती हातवर करा बाहेर गाव हातवर करा महिलांनी पण बाहेर गावच्या महिला हातवर करा पुरुष वा नायगाव बाळापूर गांधीली देवळाई अजून आडगाव चित्ते पिंपळगाव संभाजीनगर पिंपरी राजा मरणाचे आले लक्षात ठेवा तांड्यातले पण मंडळी तांड्यातले आहेत का तांड्यातले याडी सांभाळो कोणी ठीक का बेन बरं आहे लक्षात ठेवा तांड्यातली पण मंडळी आपल्या जवळची सगळी सांगतात परमार्थ तुम्ही इतर कार्यक्रम ठेवला असताना लोकांनी जाताना 1000 वेळ विचार केला परमार्थाची ताकद आहे 18 पगड जातीतली लोक आजही मांडीला मांडी लावून बसतात एवढ्यानं महाराष्ट्राची अस्मिता या गोष्टीने जिवंत ठेवली नाहीतर अवघड काळ सध्या आता तरी थोडं निवळत आला नाही तर अवघड काळ मी तर म्हणतो हे महाराष्ट्रावरचं संकट लवकर जावं आणि पहिले जसे लोक गुण्या गोविंदानं नांदत होते तसे पुन्हा गुण्या गोविंदानं लोकांनी नांदावं आणि मी माझी सगळ्यांना विनंती करेल बघा काही पडलं नाही या गोष्टीत ना तुमचा उत्कर्ष आहे ना महाराष्ट्राचा उत्कर्ष आहे ना गावाचा उत्कर्ष काही नाही त्यामुळं अरे हे फार महत्वाचं आहे फार महत्वाची गोष्ट आहे म्हणून आज 18 पगड जाती संत सेवालाल महाराज हे जगदंबा देवीचे भक्त होते जगदंबा देवी आणि संत सेवालाल महाराजांनी एक प्रथा बंद केली होती कोणती बळी द्यायची प्रथा बळी द्यायची प्रथा ही बंद केली होती कोणा सेवालाल महाराज आणि सेवालाल महाराजांचे वडील 12 तांड्याचे नाईक होते
गावाला जसा पार्टीला असतो ना तसं तांड्याला नाईक असतो आणि एका तांड्याचे नाही 12 तांड्याचे नाईक आणि फार जहागिरी होती संत सेवालाल महाराजांच्या घरी. संत सेवालाल महाराजाच्या आईचं नाव धर्मणी आणि बापाचं नाव भीमा नाही. 12 वर्षापर्यंत मूलबाळ नव्हतं पण जगदंबा देवीने प्रसाद दिला आणि त्याच्यातून संत सेवालाल महाराजांचा बंजाऱ्याची काशी म्हणजे पोरा देवी. बरोबर आहे ना. मला 2 तास बोलायचं म्हणलं तर मी सांगेन तेवढं चरित्र सांगेन. लक्षात मला सांगायचं काय हे एवढे संत जरी होऊन गेले असते तर आज सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरला जातात. त्यांचा आराध्य मात्र एक सगळ्यांचं आराध्य दैवत पांडुरंग. आज कोणते संत घ्या बाळू मामाची पालखी बी पंढरपूरला येते. नारायणगडाची पालखी पंढरपूरलाच जाते. गैन्यात गडाची पालखी पंढरपूरलाच जाते. भगवान गडाची पालखी पंढरपूर, नेवाशाची पालखी पंढरपूर. जगातल्या सगळ्या संतांच्या पालख्या महाराष्ट्रातल्या पंढरपूरला जातात. त्यांचं दैवत आराध्य विठ्ठल कुळीचे दैवत. आमच्या कुळाचं दैवत पांडुरंग आहे. तुका म्हणे ज्याचे संकाधिकात हात आमचे कुलदैवत पांडुरंग. पण माझी विनंती आहे बाकीच्या लोकांपेक्षा संप्रदायातल्या लोकांना माझी विनंती आहे हे वातावरण थंड करणं आपल्या सगळ्यांच्या हातात. हे वातावरण क्षमवणं आपल्या संप्रदायाच्या हातात आहे. संप्रदायातल्या माणसांना ह्या जबाबदाऱ्या उचला. आज सगळ्यांनी पुढे होण्याची काही गोष्टी स्पष्टपणे बोलण्याची गरज आहे आणि ह्या जर बोलल्या नाही ना येणारा काळ आपल्याला माफ करणार. येणारा काळ सांगेल की अरे संप्रदायातल्या लोकांना महाराष्ट्राचं वाटलं केलं. लक्षात ठेवा कारण जेव्हा जेव्हा या समाजाची घडी बिघडली ना तेव्हा साधून नीट केलेली तेव्हा संतांनीच बरोबर केलेली आहे. आजही आपल्या संप्रदायावरच ही जबाबदारी आहे. पण तो टाळ वाजवणाऱ्यापासून नामवंत कीर्तनकारापर्यंत सगळ्यांची जबाबदारी. आपण त्याच्यात सामील होणं गरजेचं आहे. जाता जाता एकच आहे आज सरपंचाकडून या कार्यक्रमाला सगळ्यांनी सहकार्य करा आणि आता सत्याला तर कराच पण बाबा तुमच्या गावात येणार आहेत त्या मी अगोदर बोलून गेलो तुम्ही यायच्या अगोदर की जेवढं आपल्याला मोठा आकडा देता येईल गडासाठी तेवढा मोठा आकडा आपण या ठिकाणी एकदा द्यायचा. ते काय दरवर्षी तुमच्याकडे येणार नाही, दरवर्षी येणार नाही. लक्षात ठेवा एकदा दिलं की ते पुन्हा वर्गणी होईल का नाही ते बी सांगता येईल. लक्षात घ्या जेवढं आपल्याला देता येईल तेवढं आपण द्या अशी आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे. दुसरी एक एवढं मला एडिट करून दे मला माझ्या मोबाईलवर पाठवा. सगळ्यांना निवेदन असं आहे येणाऱ्या 15 ऑगस्टला गोकुळाष्टमी आहे आणि गोकुळाष्टमीच्याच दिवशी संत ज्ञानेश्वर महाराजांचा 750वा जन्म उत्सव आहे आणि त्या निमित्तानं आळंदी मंदिर संस्थान कमिटीनं या निमित्तानं संत ज्ञानेश्वर महाराजाच्या मंदिराला 11 किलो सोन्याचा कळस बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आम्ही आमच्या यथाशक्तीने मदत केलेली आहे. तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे फुल नाही फुलाची पाकळी आपल्याला जेवढी मदत करता येईल तेवढी मदत ज्ञानोबारायांच्या कलशासाठी सुवर्ण कलशासाठी सुद्धा द्यायची आहे. पण ती मदत कोणाकडे द्यायची कोणत्याच महाराजाकडे द्यायची नाही. माझ्या सहित ती मदत आपण आळंदी संस्थानला जाऊन रीतसर जमा करून आपली पावती घ्यायची अशी आपल्या सगळ्यांना एक निवेदन आहे. आणि दुसरी सूचना अशी आहे की 15 ऑगस्टला ज्ञानोबारायांचा जन्म उत्सव आहे. मग आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या गावांनी इथं बसलेल्या सगळ्या गावातल्या लोकांना एक विनंती आहे की त्या दिवशी सकाळी 6 असेल 5 असेल 7 असेल जसं शक्य आपल्या गावाचं नियोजन असेल तसं काही नाही फक्त टाळ पखवाज विना झेंडा आणि ज्ञानोबारायांचा फोटो मांडलेली पालखी घेऊन आपल्या गावात एक प्रदक्षिणा करायची आणि प्रदक्षिणा झाल्यानंतर तुम्हाला लाह्या असतील साखर असतील काय जो प्रसाद वाटायचा तो प्रसाद आपण या ठिकाणी वाटायचा आहे. याही सूचनेचं आपण सगळ्यांनी पालन करायचं आहे. 15 ऑगस्टला गोकुळाष्टमी पण आहे आणि 15 ऑगस्टला ज्ञानोबारायांचा जन्मोत्सव पण आहे. म्हणजे दोन्ही पण जन्मोत्सव आहे. एकाच दिवशी कशी आली दोघं एकच आहेत. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर म्हणून एका दिवशी एवढं लक्षात ठेवा. एवढी तुम्हाला विनंती आहे या कार्यक्रमाला सगळं हाताने मदत करा. आमचे सरपंच एवढ्या मोठ्या 4
4-5 गावा मिळून लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आणि ते सरपंच आहेत आणि त्यांनी आजची सेवा घेतली. संजू भाऊ खाडे, एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा. सहकार्य असंच राहू द्या. हे बघा, देणाराचं नाव घेतलं पाहिजे, देणाराचं कौतुक झालं पाहिजे. काय आता मी 2-3 वेळ त्याचं नाव घेतल्यावर एखाद्याच्या पोटात गोळा उठू दे, तू मळमळ होऊ दे, उलट्या येऊ दे, चक्कर होऊ दे, मला काही घेणं नाही. तू दे, तू घेतो, मला का वावडं थोडंच आहे, बरोबर आहे का नाही? का वावडं आहे सांग, जे देतं त्याचं नाही घ्यायचं, मग कोणाचं घ्यायचं? हे बघा, एक तर देणाराच्या यादीत आपली रेष मोठी करण्यासाठी दुसऱ्याची फोडायचं काम. त्यांनी एक महाराज घेतला, त्याचं 2दा-3दा नाव निघलं. तू पुढच्या वर्षी 2 घे, 2 दिवस निघन, तुला द्यायचं नाही, नाही पुन्हा घ्यायचं नाही, असं कसं काय? बरोबर आहे ना? जे देतं त्याचं कौतुक झालं पाहिजे. नाही या ठिकाणी धन्यवाद देतो. त्यांच्या हातून समाजाची सेवा घ्यावी. समाजाने ज्या अपेक्षेने त्यांना सरपंच केलं, त्या समाजाच्याही अपेक्षा त्यांच्याकडून पूर्ण व्हाव्या. त्यांनी झगडत राहावं, लढत राहावं गावाच्या विकासासाठी आणि तुम्ही पण त्यांच्यावर विश्वास ठेवावा आणि असं गाव पुढे जावं, सगळे गाव पुढे जावे अशी माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो. बोलण्यासारखं खूप आहे, पण वेळ 10:30चीच वेळ आहे. 10 मिनिटं जास्त झाली, 15 मिनिटं. त्याबद्दल तुमची माफी मागायचं काहीच कारण नाही. काय माफी मागायची नाही, काय थोडा तुमचा चांगला सांगितलं काहीतरी आहे का नाही? पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. या ठिकाणी बाळापूरवरून आमचे प्रल्हाद दादा, संतोष भाऊ, बघा कीर्तन ऐकलं, माळकरी झाली संतोष भाऊ, बरं का? असं बदल होतो. त्यांना या ठिकाणी आले, त्यांना धन्यवाद देतो. माझ्या वाणीला ज्ञानेश्वर